नमस्कार मंडळी, मी अनिल खलाटे। नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन योजना, जिचं नाव आहे उद्योगिनी योजना। महाराष्ट्रात खास करून महिलांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। ज्या महिलांना काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, घर बसल्या काहीतरी इन्कम मिळवायचे, पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये। दरवर्षी आपल्या राज्यात केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांच्याकडून नवीन नवीन योजना राबवल्या जातात। अशीच एक योजना आपल्या सरकारने खास महिलांसाठी आयोजित केली आहे, जिचं नाव आहे उद्योगिनी योजना। एकूण 80 असे उद्योग आहेत ज्यासाठी देशातील सरकार तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते आणि त्याचबरोबर तुम्हाला 30% सबसिडी देखील मिळणार आहे। भारत शासनाच्या अंतर्गत महिला विकास महामंडळ तर्फे ही योजना जारी करण्यात आलेली आहे। चला तर मग बघूया काय आहे उद्योगिनी योजना 2024। त्यासाठी कोण पात्र आहे, त्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत 3 लाख रुपये। तर उद्योगिनी योजना म्हणजे काय? उद्योगिनी योजना ही एक अशी योजना आहे जी उद्योजिका महिलांना सर्वात स्वस्त लोन आणि उद्योगाचे ट्रेनिंग देखील देते। या योजनेअंतर्गत महिलांना सरकारी आणि खासगी बँकांद्वारे लोन आणि गरज पडली तर प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे। उद्योगिनी योजनेसाठी पात्रता अटी काय आहेत पाहूयात। या योजनेअंतर्गत उद्योगिनी लोन मिळवणे खूप सोपे आहे। तर यासाठी पहिली अट आहे, उद्योगिनी योजना अंतर्गत या महिलांना कर्ज मिळू शकेल ज्या महिलांचा व्यवसाय योजनेअंतर्गत रजिस्टर आहे। दुसरा आहे, अर्जदार फक्त महिला असली पाहिजे, महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तिसरं म्हणजे महिलांचे वय 18 ते 55 वर्ष असले पाहिजे आणि याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत। चौथं, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचं कौटुंबिक उत्पन्न 1,50,000 म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे। पाचवा आहे, विधवा आणि विकलांग महिलांसाठी वार्षिक उत्पन्नाची कोणतीही अट नाही, म्हणजे त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न कितीही असेल तरी या महिलांना या योजनेसाठी अर्ज करू शकतात। सहावा आहे, या योजनेअंतर्गत विधवा आणि विकलांग महिला तसेच ST SC महिलांना व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते, म्हणजे कुठलंही व्याज तुम्हाला लावलं जाणार नाहीये। आता या योजनेचा लाभ काय भेटणार आहे? तर पहिलं म्हणजे उद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 3 लाख रुपये कर्ज मिळणार आहे। दुसरं आहे, कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावर 30% अनुदान दिले जाणार आहे। या योजनेचा लाभ घेणारी महिला 88 प्रकारचे लघु व्यवसाय सुरू करू शकते। नंतर उद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर देखील खूप कमी आहे, परंतु बँकेच्या अधिकारीमार्फत ठरवण्यात येणार आहे। अर्जदार महिलेने जर यापूर्वी कोणत्याही कारणास्तव लोन घेतला असेल, ते परतफेड करू शकली नसेल, त्या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। आता कागदपत्रांची काय काय गरज आहे ती पाहूयात। यासाठी तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते पासबुक, 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणि दारिद्र्य रेषेखालील महिला असल्यास रेशन कार्डची प्रत तुम्हाला लागणार आहे। वरील सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे। आता बघूया उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा भरायचा। तर आता मी याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सांगतो या योजनेसाठी तुम्ही कसा अर्ज करायचा आहे, एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर ऑलला सिलेक्ट करून सबमिट करा, जेणेकरून फॉर्म कसा भरायचा आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। व्हिडिओ आवडला असेल तर उद्योगिनी महिला पर्यंत पाठवा आणि आपल्या